नमस्कार, मी धनश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला सप्ताहाच्या पंक्तीमध्ये बनवले जाणारे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकून केलेले पोहे मस्त असे मऊ लुसलुशीत तुम्हाला करून दाखवणार आहेत. एकदा नक्की रेसिपी पहा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवून कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरीची छान फोडणी करून घेणार आहोत. जिरे मोहरी छान फुलले की त्यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत. कांदा हा सोनेरी रंग होईपर्यंत आपण छान असा परतून घेणार आहोत. कांदा परतला की त्यामध्ये आपण शेंगदाणेही परतायला टाकून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेतले आहे. शेंगदाणेही एकदम मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपण टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण अशी मध्ये जागा करून यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण टाकून छान परतून घेणार आहोत. परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूनही हे सर्व मसाला आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, तेलामध्ये तळलेली कोथिंबीर छानच लागते. वरून गार्निश करायलाही आपण घालणार आहोत. तर त्यामध्ये नंतर थोडीशी हळद आणि नंतर लगेचच पोहे टाकून घेणार आहोत. पोहेही छान मस्त असे आपण परतून घेणार आहोत. छान पोहे एकजीव करून घ्यायचे आहे. हे पोहे तुम्ही एकदा बनाल तर बनवतच राहाल आणि खात राहाल. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो टाकून घेणार आहोत. हे पोहे एकदा ट्राय केले ना, तुम्ही असे पोहे नेहमी बनवत जाताल आणि आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे. नाश्त्यासाठी पटकन होणारा पदार्थ म्हणजे पोहेच. तर पोहे मस्त असे प्लेटमध्ये टाकून त्यावरती लिंबू पिळून खाण्याचा आनंदच काही वेगळा. असे तुम्हीही बनवा आणि तुमच्या घरच्यांनाही बनवून खायला घाला. एकच नंबर आणि तुमचं कौतुक करतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक